वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूरबाई शाळेतील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सौ दीपाली सतीश सावंत यांना यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई व शिक्षण विकास मंच तर्फे डॉक्टर कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात येत आहे। हा पुरस्कार या वर्षीपासून शिक्षकांसाठी सुरू करण्यात आला असून दीपाली सावंत या पुरस्काराच्या प्रथम मानकरी ठरल्या आहेत। दीपाली सावंत या वर्धा जिल्ह्यातील दुर्गम अशा ग्रामीण भागात अत्यंत उत्कृष्ट काम करणाऱ्या उपक्रमशील व प्रयोगशील शिक्षिका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रात परिचित आहेत। वर्धा जिल्ह्यातील दुर्गम अशा गावात जिथे जाण्यास रस्ता सुद्धा नव्हता, शिक्षणाविषयी अनास्था असलेल्या गावी जिथे कोणतीही स्त्री शिक्षिका रुजू होण्यास तयार नसायची, अशा शाळेत त्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून रुजू होऊन त्यांनी 17 वर्षे प्राथमिक शिक्षिका म्हणून उत्कृष्ट काम केले आहे। समाजापासून कोसो दूर असलेल्या पारधी वस्तीवरील मुलांना शाळेत नियमित आणण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अद्वितीय प्रयत्न केले आहे। यासाठी या वंचित लोकांशी मैत्रीपूर्ण व्यवहारातून त्यांचा विश्वास संपादन केला, त्यांचे प्रेम मिळविले, त्यामुळे ही मुले शिकती झाली। दीपाली सावंत यांचे शैक्षणिक प्रयोग वाखाणण्याजोगे आहेत। त्यांनी शाळेत तंत्रज्ञान व ज्ञान रचनावाद यासोबतच भाषिक उपक्रम, व्यावसायिक उपक्रम अशा एकंदर विविधांगी गोष्टींचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत। त्यांचा बागेतील शिक्षण प्रयोग म्हणजेच माझी मुले अक्षर बागेतील फुले या उपक्रमाला राज्यस्तरीय इनोव्हेटिव्ह अवॉर्ड मिळाला आहे। बाग असो वा वर्ग, त्यांच्या शाळेत प्रत्येक जागा ही शिक्षण देणारी बोलकी शाळाच आहे। त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करताना मुले शाळेत रमतात आणि सहज आनंदाने शिकतात। त्या तंत्रज्ञानाचाही शिक्षणात उत्कृष्ट उपयोग करतात, मुलांना तंत्रज्ञानाच्या उपयोगातून शिक्षण देतात। स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक शाळा अशा प्रवेश परीक्षेत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना यश आले असून इतरांनाही त्यांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी YouTube चॅनलद्वारे त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले आहेत। एवढेच नाही तर त्यांचे नवनीत फाउंडेशनच्या स्कॉलरशिप कार्यशाळेत महत्त्वपूर्ण योगदान आहे। वर्धा जिल्ह्याच्या मिशन दीपस्तंभ या मिशनद्वारे मिशन स्कॉलरशिप उपक्रमातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे। त्या प्रत्येक कलागुणांनी पारंगत अशा शिक्षिका असून त्यांचा प्रत्येक विद्यार्थी सर्व गुण संपन्न घडावा यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात। त्या स्वतः उत्तम गायिका असून त्यांचा शनिवार फनिवार या उपक्रमाद्वारे मुलांचे गायन कौशल्य विकासासाठी त्या प्रयत्नशील असतात। प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना अनेक विविध अनुभव दिल्याने मुलांच्या गुणकौशल्यांना वाव मिळतो असे त्यांचे मत आहे। त्यासाठी त्या विविध प्रयोग करत असतात। त्यातीलच एक प्रयोग म्हणजे व्यावसायिक शिक्षण। अगदी दुर्गम खेड्यात शाळा असल्याने येथील मुलांना दिवाळीच्या सणाला आकाश दिवे लावतात हेही काही वर्षाआधी माहिती नव्हते। अशा गावातील शाळेमध्ये त्यांचा आकाश दिव्यांचा व्यवसायाचा उपक्रम 10 वर्षांपासून सातत्याने सुरू आहे। या व्यवसायासाठी कच्चा माल खरेदी करण्यापासून तयार मालाची जाहिरात व विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्याचा अनुभव मुलांना देण्याचा प्रयत्न दीपाली सावंत करतात। या उपक्रमाची फलश्रुती म्हणून शाळेतील दिवाळी उत्सवात लोकांनी खरेदी केलेले दिवे सर्व गावात झगमगत असतात। हा प्रकाश फक्त दिव्यांचा नव्हे तर तो चिमुकल्यांच्या कष्टांची चमक दाखविणारा असतो। वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मूल्योद्योगी शिक्षणाची संकल्पना वर्धा जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्राला मिळालेली आहे। त्याचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणातून स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते। गावासाठी शाळा, शाळेसाठी गाव यातून शाळेत पालकांचा महत्त्वपूर्ण सहभाग त्या करून घेत असतात। अशा अनेक प्रयत्नांमुळे या दुर्गम अशा जिल्हा परिषदेच्या शाळेचे रूपडे पालटले। त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी या शाळेला भेटी दिल्या। सद्यस्थितीत जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्या कमी होताना दिसत आहे। अशावेळी यांच्या शाळेचा पट मात्र दुपटीने वाढला आहे। एकंदर त्यांच्या अनेक वर्षांच्या खडतर प्रवासानंतरही त्यांच्या कार्यात सातत्य टिकून आहे। नक्कीच पुढील काही वर्षात त्या भविष्यातील शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून नावारूपास येतील अशा दीपाली सावंत या शिक्षिकेच्या अखंड कष्टाची पावती त्यांना या पुरस्काराच्या निमित्ताने मिळत आहे। आदरणीय डॉक्टर कुमुद बन्सल
यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची प्रेरणा व स्मृती जपाव्यात या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. दीपाली सावंत सारख्या शिक्षणाला नवीन दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षिका ह्या डॉक्टर कुमुद बन्सल पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. हा पुरस्कार त्यांच्या निरपेक्ष निस्वार्थ कामाचे फलित आहे. त्यांच्या या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सुरू असलेल्या संघर्षाला शुभेच्छा.